नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. आज दिनांक 26 एप्रिल 2026 रविवारचा दिवस आणि आज आपण देऊन आलेला हा स्कॉलरशिपचा पेपर. इयत्ता 34 स्कॉलरशिपच्या पेपर 1 मधील मराठी आणि गणितची सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं आपण आता पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी फक्त उत्तरं सांगणार आहे तुम्हाला, कारण तुम्हाला आतुरता आहे ते म्हणजे तुमचे पेपर चेक करण्याची. त्यामुळे आता फक्त उत्तरं समजावून घेऊया आणि स्पष्टीकरणासह उत्तरांची व्हिडिओ नंतर तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण 7वी स्कॉलरशिपची पूर्ण तयारी तुमची याच चॅनलवर होणार आहे. 7वी स्कॉलरशिपच्या गणित विषयातील सर्व घटकांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत आणि भविष्यात तुम्हाला त्या सर्व घटकांचा अभ्यास करणं सोपं होणार आहे. चला तर मग सुरुवात करूया मराठी गणित पेपर 1 मधील प्रश्न क्रमांक 1 पासून. माझ्याकडे असणारा कोड आहे कोड डी. तुमच्याकडे कोणताही कोड असेल तरी देखील त्यामध्ये तुम्ही या क्रमांकानुसार ते प्रश्न शोधून त्यांची उत्तरे पाहू शकता. मी हळूवारपणे त्यासाठी उत्तरं सांगणार आहे. प्रश्न क्रमांक 1, कोकणची राणी कोणाला म्हटले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, रेल्वे. प्रश्न क्रमांक 2, पुढीलपैकी विशेषण विशेष्य यांची अयोग्य जोडी विचारलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डौलानं घाटवळणे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 3, डोंगरची काळी मैना अशी ओळख कोणत्या फळाचा उल्लेख आहे? सध्या चालू आहे हे फळ, ते म्हणजे करवंद, डोंगरची काळी मैना. प्रश्न क्रमांक 4, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वदन, दरड, धोपट आणि नजर या पद्धतीचे शब्द तयार होतात. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5, त्याचं उत्तर आहे काफिला, जहाजांचा काफिला. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6, जुनाट दुखण्यावर वैद्यबुवांनी रामबाण औषध शोधले. पर्याय क्रमांक 2. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7, वाक्यातील काळ ओळखायचा आहे. गाल फुगवतील म्हणजे भविष्यकाळ आहे, तसा असणार आहे पर्याय क्रमांक 3, आपण संध्याकाळी बाहेर जाऊ. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8, खालील वाक्यात एकूण किती विरामचिन्हे आली आहेत? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 8. किती विरामचिन्हे विचारलेली आहेत, किती प्रकारची असं विचारलेलं नाही, त्यामुळे यातली सर्व विरामचिन्ह मोजायचे आहेत. फक्त दुहेरी अवतरण चिन्ह 2 वेळा नाही, ते एकदाच मोजायचे. पण स्वल्पविराम हे प्रत्येक मोजायचे आहेत, कारण किती विचारले, किती प्रकारची नाही विचारलेलं. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9 आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन. पुढे आहे प्रश्न क्रमांक 10 आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, घराचा वरचा भाग, माळा. पुढे आहे प्रश्न क्रमांक 11, परोपकार. हा प्रत्यय घटित नसलेला शब्द आहे, त्यामध्ये उपसर्ग आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 12, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ऋण. पुढे आहे प्रश्न क्रमांक 13 आणि 13चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सेनानायक बापट. ही चुकीची जोडी आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 14 आणि 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जातील. हे त्यातील क्रियापद आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 15 आणि 15चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सांजवात. हा जोड शब्द नसलेला पर्याय आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 16 आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विलंब घाई. ही योग्य जोडी आहे विरुद्धार्थाच्या शब्दांची. पुढे आहे प्रश्न क्रमांक 17, 17चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 2, शेत आणि सूर्यफूल. ही पुढची विशेषणं आहेत. पुढे आहे प्रश्न क्रमांक 18 आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चूक चुकी. चूक चुका असतं. पुढे आहे प्रश्न क्रमांक 19 आणि त्या ठिकाणी तयार होणारा अर्थपूर्ण शब्द आहे वजन मापक आणि यातील भार या अर्थाचा शब्द वजन, जो पर्याय क्रमांक 2 पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या अक्षरांनी तयार होतो. पुढे आहे प्रश्न क्रमांक 20 आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उथळ पाण्याला खळखळाट फार. पुढे आहे प्रश्न क्रमांक 21, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पानंद. गावातून कधी शेतातून जाणारी लहान वाट म्हणजेच पानंद असते.
पुढे आहे प्रश्न क्रमांक 22 आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जीव भांड्यात पडणे. प्रश्न क्रमांक 23 ते 25 साठी उतारा होता. उतार्यातला पहिला प्रश्न क्रमांक 23 आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भिजवलेली डाळ खाल्ल्याने पक्षी थोडा तरतरीत झाला. हे अयोग्य विधान आहे, कारण तो तरतरीत झाल्यानंतर त्याला डाळ खायला दिलेली होती. पुढे आहे प्रश्न क्रमांक 24 आणि 24चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चिमुकला हे विशेषण आलेलं नाही. आणि शेवटी आहे प्रश्न क्रमांक 25चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हळू. हळूसाठी अलगत हा शब्द उतार्यामध्ये आलेला आहे. अशा पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक 1 ते 25 की जे मराठीचे होते याची उत्तरं पाहिलेली आहेत. आता व्हिडिओ पॉज करा आणि 1 ते 25 प्रश्नांमध्ये किती प्रश्न बरोबर आले त्यावरून मराठीचा स्कोर पहिल्यांदा लिहून घ्या. चला आता पाहणार आहोत पुढे प्रश्न क्रमांक 26 ते 75 जे आहेत गणिताचे प्रश्न. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून घ्या लगेचच, त्याचबरोबर चॅनलही सबस्क्राईब करून घ्या. पाहूयात प्रश्न क्रमांक 26 ते 75. विभाग 2 गणित. प्रश्न क्रमांक 26चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2.25. पुढे आहे प्रश्न क्रमांक 27 आकृतिबंधात येणारी चित्रे आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढे आहे प्रश्न क्रमांक 28 1 ते 100 संख्यातील सर्वात मोठी मूळ संख्या 97, त्यातून 2 गेले राहिले 95, जो आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर असेल. पुढे आहे प्रश्न क्रमांक 29 त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3. पुढे आहे प्रश्न क्रमांक 30 आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 50 रुपयांच्या 3 नोटा असणार आहेत. पुढे आहे प्रश्न क्रमांक 31 आणि 31चं जे उत्तर आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 3 2 ने जास्त. पुढे आहे प्रश्न क्रमांक 32चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. पुढे आहे प्रश्न क्रमांक 33 स्वातंत्र्य दिनाला शुक्रवार म्हणजे 15 ऑगस्टला शुक्रवार असेल तर त्या महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शुक्रवार शनिवार रविवार 29 30 आणि 31 तारखेला येणारे वार. पुढे आहे प्रश्न क्रमांक 34 त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 40,504. पुढे आहे प्रश्न क्रमांक 35 त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4.5 मीटर. पुढे आहे प्रश्न क्रमांक 36 आणि त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 8/3 व 1/3. पुढे आहे प्रश्न क्रमांक 37 त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 1 21 वेळा येतो, बाकी अंक 20 वेळा येतात, म्हणजे 1 हा अंक 1 ने जास्त वेळा आलेला आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 38 त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 8 आणि 7 स्टार आणि चौकोनच्या जागीचे अंक. पुढे आहे प्रश्न क्रमांक 39 आणि त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 10 शिरोबिंदू आहेत. इथे कॉर्नरचे जे आहेत हे डबल मोजायचे नाही आहेत, तो एकदाच मोजायचा आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 40 आणि 40चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 99. पुढे आहे प्रश्न क्रमांक 41 त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 ॲक्सिस ऑफ सिमेट्री असंख्य काढू शकतो आपण वर्तुळाला सममिती अक्ष. पुढे आहे प्रश्न क्रमांक 42 आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 221. पुढे आहे प्रश्न क्रमांक 43 त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 49, कारण ती पूर्ण वर्ग संख्या येणार आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 44 आणि त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 अमयने ती संख्या योग्य लिहिलेली आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 45 त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 4835. शिल्लक राहिले म्हणजे वजाबाकी करायचे या गुणाकारामधून. पुढे आहे प्रश्न क्रमांक 46 त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. पुढे आहे प्रश्न क्रमांक 47 आणि त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 4/3. पुढे आहे प्रश्न क्रमांक 48 आणि त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. पुढे आहे प्रश्न क्रमांक 49 त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 45,000. पुढे आहे प्रश्न क्रमांक 50 आणि त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 7 हा अंक येणार आहे या चौकटींमध्ये. प्रश्न क्रमांक 51चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 26.
पुढे आहे प्रश्न क्रमांक 52. 52चं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 560. पुढे आहेत प्रश्न क्रमांक 53 ते 55. 53चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 63. 54चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 42ने कमी आहे. प्रश्न क्रमांक 55चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 उपमा. पुढे आहे प्रश्न क्रमांक 56. त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 4/5 व 6/5. पुढे आहे प्रश्न क्रमांक 57 आणि त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 4. पुढे आहे प्रश्न क्रमांक 58. त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 17. फक्त कडांची बेरीज करायची, मधलं पाहायचं नाही आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 59. त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 10. पुढे आहे प्रश्न क्रमांक 60 आणि त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 9684. पुढे आहे प्रश्न क्रमांक 61. त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 64389. पुढे आहे प्रश्न क्रमांक 62 आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 11358. पुढे आहे प्रश्न क्रमांक 63 आणि त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 हा छेदाधिक अपूर्णांक दाखवतो. पुढे आहे प्रश्न क्रमांक 64 आणि त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 राहुल. प्रश्न क्रमांक 65चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 व्यास आणि त्रिज्यांची संख्या 2 आणि 6 अशी येणार आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 66 आणि त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 ड. इथे विशालकोन झालेला नाही. पुढे आहे प्रश्न क्रमांक 67 आणि त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 घन ही आकृती तयार होणार आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 68. त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 मंगळवारी मध्यान्हपूर्व 1 वाजता म्हणजेच रात्री 1 वाजता येणार आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 69. त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. पुढे आहे प्रश्न क्रमांक 70. त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. पुढे आहे प्रश्न क्रमांक 71. त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. पुढे आहे प्रश्न क्रमांक 72 आणि 72चं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. यामध्ये क्रम महत्त्वाचा आहे. 79 80 81 आणि यांची बेरीजमध्ये आहे. प्रश्नामध्ये पाहिले तर 1 2 3 7 8 9 25 26 27 या पद्धतीने क्रम आहे. तसाच क्रम आणि त्यांची बेरीजमध्ये असणारा पर्याय 3 आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 73 आणि त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 शनिवारी. स्वातंत्र्य दिन, बालदिन, शिक्षक दिन एकाच वारी येतात. पुढे आहे प्रश्न क्रमांक 74 आणि त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. हे चुकीच्या पद्धतीने लेखन आहे. आणि शेवटी आहे प्रश्न क्रमांक 75. त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 दीड. तो दीड नाही आहे. अशा पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक 1 ते 75 पेपर फर्स्ट जो मराठी गणित होता याची संपूर्ण उत्तरं पाहिलेली आहेत. तुमचा स्कोअर देखील तुम्ही आता कॅल्क्युलेट केलेला असेल आणि निश्चितच तुम्हाला चांगले मार्क्स या परीक्षेमध्ये मिळालेले असतील. हा व्हिडिओ इयत्ता 4थीसाठी असल्याने मेड फॉर किड्स आहे, त्यामुळे तुम्हाला कमेंट्स काही इथे करता येणार नाही आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे भविष्यात, कारण आता तुम्ही मोठे होणार आहात, भविष्यात येणाऱ्या सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तुम्हाला सर्वांना येणाऱ्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.